म्युझिकची गोष्ट जर केली मी, तर मी म्हणेल की ह्याच्यात 2 भाग असतात. एक थिअरी आणि दुसरी प्रॅक्टिकल. मला जर माहिती आहे की तो मागचा जो निळा गिटार आहे, त्या तारांचं नाव काय आहे? त्याला काय म्हणतात? त्याच्या काय प्रकारचे गाणे वाजतात? हे सगळं थिओरेटिकल माहिती असणं म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की मी जाऊन तो गिटार वाजवला. मला प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा पाहिजे. माझी प्रॅक्टिस, नंबर ऑफ अवर्स मी किती दिले आहे त्या इन्स्ट्रुमेंटसोबत. ते डिटरमाइन करणार, की मला किती चांगलं म्युझिक वाजवता येतं. कंटेंट क्रिएशनचं सुद्धा असंच आहे. 2 भागात तुम्ही विचार करा. पहिल्या भागामध्ये तुम्ही म्हणणार, की सोशल मीडिया अल्गोरिदम कसे चालताय? कोणतं एआय वापरायचं? काय गोष्टी व्हायरल होतात? कसे हुक आणायला पाहिजे? आणि व्हिडिओ एडिटिंगचा जो स्किल सेट आहे किंवा, किंवा, किंवा कोणते गॅजेट्स वापरायला हवे? हे सगळं तर थिअरी, टेक्निकल पार्ट झाला. पण, पण, पण प्रॅक्टिकल साइड जर तुम्ही पाहिली, कंटेंट क्रिएशनच्या आपल्या नाण्याची, तर तुम्ही बघणार, की ह्यामध्ये क्रिएटिव्हिटी तुमचा सगळ्यात मोठा मसल होतो. क्रिएटिव्हिटीमध्ये पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटीमध्ये तुमचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, फ्रेंडशिप विथ द कॅमेरा, तुमची मेंटल क्लॅरिटी, तुम्ही कसे बोलताय, काय पॉइंट पुट करताय, या सगळ्यांसोबत एका प्रकारची लीडरशिप डेव्हलप होते. मी कंटेंट क्रिएशनमध्ये ह्यासाठी आलो, कारण मला असं वाटलं, की मी जे शिकलो आहे ते तर मी देऊ शकतो. बट ॲट द सेम टाईम मी माझी पर्सनॅलिटी अजून पॉलिश करून घेऊ शकतो. खरं सांगायचं म्हणालो तर, तर, तर 5-6 वर्ष अगोदर जेव्हा मी रिसेशनमध्ये होतो, पहिलं रिसेशन जे आलेलं कोविडमुळं, तेव्हा मी स्वतःचे 500 व्हिडिओ बनवलेले. इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यूमध्ये जायच्या अगोदर. 500 व्हिडिओ बनवल्यानंतर एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला, की हां, आता मी इंटरव्ह्यूज असेच वॉक इन करू शकतो आणि क्लिअर करू शकतो. त्यानंतर मी कधी व्हिडिओ इंटरव्ह्यूसाठी बनवले नाही आणि इंटरव्ह्यूसाठीही कधी प्रिपेअर केलं नाही. गरज नाही लागली. तसंच, तसंच, तसंच. कंटेंट क्रिएशनसाठी मागच्या महिन्यामध्ये बालीमध्ये मी 150-200 व्हिडिओ शूट केले स्वतःचे. आणि व्हिडिओ क्रिएशन प्रोसेस सिम्प्लिफाय झाला माझ्यासाठी. तुम्ही जेव्हा हे प्रोसेस थ्रू जाताय, तेव्हा तुम्ही तुमच्या कॅमेरासोबत मैत्री करताय, जे खूप महत्त्वाचं आहे. आज भरपूर मित्र रंग बदलतात सिच्युएशन आल्यावर. तर खूप कमी मोजके मित्र आपले स्वतःचे असतात, ज्यांना खरंच काळजी असते. आणि, आणि या सगळ्या मित्रांमध्ये एक गोष्ट सतत तुमच्यासोबत असते, ज्या गोष्टीला सगळं काही तुमच्याबद्दल माहिती असतं. तो म्हणजे तुमचा मोबाईल फोन. त्यामुळं मी म्हणतो, की कॅमेरासोबत, मोबाईल फोनसोबत मैत्री ठेवा. तुम्हाला इथे कंटेंट भरपूर प्रकारचे भेटेल. पण, पण, पण तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, या हेतूने की मला अजून कंटेंट, अजून ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा ओपिनियन्स, थॉट्स ह्या डायनॅमिसिटीचे ऐकायचे आहे, तर मंडळ आभारी आहे.